नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2023 म्हणजे 2023ची जी काही भरती निघाली आहे तलाठी भरती, तिच्यासाठी आपण एक संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केली आहे जी तुम्हाला तलाठी भरतीमध्ये खूपच महत्त्वाची ठरणार आहे। सोबतच तुम्ही कोणती भरती देत असो, जी वनरक्षक असेल, MTS असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा इतर कोणती परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला भेटू शकतात। त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच मित्रांनो, आम्ही असेच व्हिडिओ आणणार आहोत, वन लाइनर असेल, IMP क्वेश्चन असतील किंवा मग जे काही अशा येणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका असतील, रेग्युलर आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती अपडेट होत राहणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या एक प्रश्नाला। तर या ठिकाणी आपण बघू शकतात, प्रश्न पहिला आपला असा आहे की तलाठी दप्तरामध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते। तर ऑप्शन आहेत आपले, ऑप्शन पहिला आहे आपला 19, ऑप्शन दुसरा आहे आपला 20, ऑप्शन तिसरा आहे आपला 21 आणि ऑप्शन चौथा आपला 22। तर प्रश्न पहिल्याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतो ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे C 21। तलाठी दप्तरामध्ये एकूण 21 गाव नमुन्यांची संख्या असते। प्रश्न क्रमांक 2, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते। तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 2चं जे योग्य उत्तर आहे आपण बघूया। त्या पहिल्यांदा आपण ऑप्शन बघून घेऊ। ऑप्शन पहिला आहे आपला वन हक्क कायदा, शेत जमीन कुळ कायदा, कृषी कमाल जमीन धारणा कायदा, कर्जमुक्ती कायदा। तर प्रश्न क्रमांक 2चं आपलं योग्य जे उत्तर आहे कृषी कमाल जमीन धारणा कायदा। प्रश्न क्रमांक 3 बघू मित्रांनो, तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 712 म्हणजेच टिंबटिंब होय। तर ऑप्शन आहेत आपले अधिकार अभिलेख पत्रक, पेहरेपत्रक, अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही, धारण जमिनीची नोंदवही, खतावणी। तर बघू शकता प्रश्न क्रमांक 3चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे C ऑप्शन, अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही। आता बघूया प्रश्न क्रमांक 4। या ठिकाणी बघू शकता, कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीचा अधिकार संबंध आहे। तर ऑप्शन आहेत आपले माहितीचा अधिकार, संभाषण आणि अभिव्यक्तीचा मुक्ताधिकार, सर्वांसाठी शिक्षेचा अधिकार, वैधानिकरित्या सर्वांना समान अधिकार। तर प्रश्न क्रमांक 4चं आपलं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता संभाषण आणि अभिव्यक्तीचा मुक्ताधिकार। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात। तर या ठिकाणी बघा ऑप्शन आहेत आपले क्लाउड कॉम्प्युटिंग, क्लाउड कंट्रोल, क्लाउड इंजिनिअरिंग, क्लाउड सीडिंग। तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 5चं आपलं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन 4 D क्लाउड सीडिंग। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही। तर इथं बघायचं आहे की भरपूर मुलं या ठिकाणी गोंधळून जातात की महात्मा फुलेंचा ग्रंथ कोणता आहे। तर या ठिकाणी बघा की इथं नाही विचारलेलं आहे, बरोबर ना, नाही आहे। त्याच्यामुळं उत्तर जे आहे ते काळजीपूर्वक द्यायचं आहे। ऑप्शन आहेत आपले गुलामगिरी, ब्राह्मणाची कसब, इशारा आणि चाणक्य। तर बघा ऑप्शन क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे चाणक्य हा ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते। ऑप्शन आहेत आपले Y.V. रेड्डी, रघुराम राजन, डॉक्टर सुब्बाराव, ऑब्सबर्ग अर्कल स्मिथ। तर बघा प्रश्न क्रमांक 7चं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन D ऑब्सबर्ग अर्कल स्मिथ। आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचेच आहे, कारण की कोणती परीक्षा असो हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8, ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण। ऑप्शन आहेत आपले 4 सायना नेहवाल, PV सिंधू, कर्णम मल्लेश्वरी, साक्षी मलिक। तर या प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन B PV सिंधू। प्रश्न क्रमांक 9, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात। ऑप्शन आहेत आपले उनकेश्वर, सहस्वकुंड, इस्लामपूर, केदारगुडा। तर प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे योग्य उत्तर आहे उनकेश्वर। प्रश्न क्रमांक 10, आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे। तर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या 3 राजधान्या आहेत, त्यापैकी नियोजित राजधानी या ठिकाणी विचारली आहे। तर बघा आपले ऑप्शन आहेत हैदराबाद, विजयवाडा, अमरावती, विशाखापट्टणम। तर बघा प्रश्न क्रमांक 10व्याचं जे योग्य उत्तर आहे नियोजित राजधानी अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 11, धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे। ऑप्शन आहेत आपले रेशीम उत्पादन, दूध उत्पादन,
अंडी उत्पादन, कापूस उत्पादन. त्यापैकी आपलं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दूध उत्पादन धवल क्रांती संबंधित या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आता बघूया प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? ऑप्शन आहेत आपले कमळ, गुलाब, जारूळ, जास्वंदी. तर प्रश्न क्रमांक 12चं आपलं योग्य जे उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक 3 जारूळ आपलं महाराष्ट्राचं राज्य फूल आहे. प्रश्न क्रमांक 13. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर टिंबटिंब होय किंवा कोणता? तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत 6, 7, 12, 8 आणि 14. ते हे नंबर आहेत. तर यापैकी फेरफार नोंदवही गाव नमुना कशा कोणता आहे? तर बघायचं प्रश्न क्रमांक 13चं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन ए 6. प्रश्न क्रमांक 14. द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? जिथे विचारले द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले तर ऑप्शन आहेत आपले सत्यजित रे, श्याम बेगनल, रिचर्ड ॲटनबरो यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 14चं योग्य जे उत्तर आहे श्याम बेनेगल यांनीच द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन या ठिकाणी केले आहे. प्रश्न क्रमांक 15. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? ऑप्शन आहेत आपले फ्रान्स, स्पेन, चीन यापैकी नाही. तर आपल्या या ठिकाणी बघून घ्या योग्य उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच फ्रान्स, स्पेन, चीन यापैकी नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 16. ई नाम काय आहे? तर ऑप्शन आपले नाम फाउंडेशनचे वेब पोर्टल, शिक्षणविषयक कामाचे पोर्टल, राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 16चं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल. प्रश्न क्रमांक 17. लोकसभेत शून्य प्रहार कधी सुरू होतो? तर या ठिकाणी आपल्याला टाईम दिलेले आहेत 10 वाजता, 12 वाजता, 2 वाजता किंवा यापैकी नाही. तर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर आहे 12 वाजता. प्रश्न क्रमांक 18. कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? तर आपले ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांकाचं योग्य उत्तर जे आहे या ऑप्शन बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम राज्यात नाही? तर ऑप्शन आहेत आपले बोंगाईगाव, जरीमनामा, नुमालीगड यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 19चं योग्य जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जरीमनामा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहेत आपले महर्षी धोंडो केशव कर्वे, रघुनाथ दो कर्वे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि यापैकी नाही. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 आहे की असं विचारलं आहे की समाज स्वास्थ्य मासिक कोणी सुरू केलेलं आहे? तर असेच प्रश्न भरपूर वेळा येतात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न असा बघायला भेटतोच की कोणत्या ना कोणत्या थोर समाजसुधारकाविषयी किंवा त्याच्या कोणता पुरस्कार भेटला किंवा त्याला त्यांनी कोणतं पुस्तक तयार केलं आहे ह्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे पाठ असणं गरजेचेच आहे. तर प्रश्न क्रमांक 20चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रघुनाथ दो कर्वे. प्रश्न क्रमांक 21. अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा दिलेली आहे? तर ऑप्शन आहेत आपले सायटोजेनिक्स, क्रायोजेनिक्स, सायबरजेनिक्स यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 21चं आपलं योग्य उत्तर जे आहे या ठिकाणी बघू शकता क्रायोजेनिक्स. प्रश्न क्रमांक 22. पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय? ऑप्शन आहेत आपले कल्पना चावला, लुईसा बाऊल, हर्षा पालक यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 22चं आपलं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 23. ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन आहेत आपले कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर, मेंदूतील बिघाड, उच्च दर्जाचे शिक्षण यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 23चं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर म्हणजेच ब्रेन ड्रेन ही संज्ञा याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षण काय आहे? तर बघा ऑप्शन आहेत आपले अणुवस्तुमान, अणुवस्तुमानांक, अणुअंक यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 24चं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन ए अणुवस्तुमान. आता बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे पण खूप महत्त्वाचा पण आहे आणि खूप सोपा पण आहे ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी. तर बघा प्रश्न क्रमांक 25 असा आहे इस्रायलची राजधानी कोणती आहे? तेहरान, बगदाद, लिस्बन किंवा यापैकी नाही.
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर जे आहे यापैकी नाही, पण तुम्हाला या ठिकाणी इस्रायलची राजधानी कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायची आहे आपल्याला. ओके, कमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की इस्रायलची राजधानी कोणती आहे. आणि मित्रांनो, खूप महत्त्वाचे असे की आपल्या या व्हिडिओवरती आपण एक कंप्लीट सिरीज सुरू केली की जी काही येणाऱ्या काळात भरती निघणार आहेत तर त्याची आपण प्रत्येकाची झालेल्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नपत्रिका अशी कंप्लीट परिपूर्ण सिरीज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटेलच. सोबतच शॉर्ट्सच्या मार्फत जे काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, वन लाईनर आहेत, ते तुम्हाला अगदी 5 ते 10 सेकंदाच्या शॉर्ट्समध्ये देखील तुम्हाला बघायला भेटतात आहे आपल्या चॅनलवरती. त्याच्यामुळे तुम्हाला खूप कमी वेळात खूप तुमचा जास्त अभ्यास होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट भेटत राहील. सोबतच मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तर प्लीज मित्रांनो, आमच्या या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि तुमची काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारत चला.